जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ। शनिवार हा न कर्त्याचा वार का, असा एकाने प्रश्न विचारला। लक्षात ठेवा, परमेश्वराने निर्माण केलेला कुठचाही वार हा न कर्त्याचा नसतोच, हा कर्त्याचाच असतो, हा कर्म करण्यासाठीच असतो। पण मग शनिवारला न कर्त्याचा वार का म्हणायला लागले, ह्याच्या मागचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे। पूर्वी आपल्याकडे 12 बहुतेदार पद्धत होती गाव कामगारांची, आणि त्याच्यात पद्धत अशी होती की हे 12 बहुतेदार म्हणजे निरनिराळ्या जाती आहेत, म्हणजे चर्मकार आहे, लोहार आहे, सुतार आहे, न्हावी आहे, निरनिराळ्या जाती जमाती आहेत। ह्या ज्या जाती आहेत ह्या गावासाठी काम करायचं, आणि त्याच्यासाठी गावातली जी लोक राहणारी आहेत, ज्यांची शेती आहे, ते लोक काय करायचे शेतकरी, तर वर्षाकाठी शेताचं उत्पन्न आलं की त्यातनं ठराविक भाग काढून त्या जातीला द्यायचे। त्याला बलूत असं म्हटलं जातं की प्रत्येकजण आपापलं उत्पन्नापैकी काही विशिष्ट भाग हे त्या त्या जातीला द्यायचे, आणि मग ते त्यांच्या आपापसात ते वाटून घ्यायचे। आणि ते बलूत म्हणजे तेवढं ते द्यायचं त्यांना, म्हणून ते 12 बलुतेदार असं म्हणायला लागले। परिस्थिती अशी आहे की ह्या ज्या जाती होत्या, ह्या जाती गावासाठी काम करायच्या, आणि गावातील लोक त्यांच्याकडनं काम करून घ्यायचे, आणि त्यांना त्यांच्या कामाचा असणारा मोबदला धान्याच्या रूपात द्यायचे। म्हणजे बार्टर सिस्टम जेव्हा म्हणतो ना, वस्तू विनिमय, ही त्यावेळची पद्धत होती। आता होतं कसं की माणसाचा एक स्वभाव असतो की आपण ह्या विशिष्ट जातीला हे दिलं आहे, देश दिलेला आहे, बघू तर दिलेलं आहे, मग काय करायचं, पूर्ण वसूल करायचं, असं काही काही लोकांचा स्वभाव असतो। मग काय होतं, तो नापिताच्या दारात जाऊन उभा राहतो आणि सांगतो माझी दाढी कर, कधीही जाऊन रात्री जाऊन सांगेल माझी दाढी कर, केस का, सुताराला जाऊन सांगेल की आत्ता मला धाव बसवून दे वगैरे वगैरे बैलगाडीला, किंवा आणखीन कोणाकडे जाऊन सांगेल की मला हे करून दे ते करून दे। आता परिस्थिती अशी आहे की हे जे गाव कामगार आहेत ह्यांनी घेतलेलं आहे, दारात माणूस आला आहे म्हणजे आता करणं भाग पडतं, भिडस्त असतो माणूस। आता त्याला सुट्टी कधी मिळणार, त्याला केव्हा तरी सुट्टी असली पाहिजे ना, आणि म्हणून हा एक नियम केला गेला की शनिवार हा न कर्त्याचा वार असेल, ह्या दिवशी कोणी काहीही काम करायचं नाही। आणि असं सांगितलं गेलं की जो कोणी शनिवारी काम करेल त्याच्यावरती शनिदेव नाराज होतील, जो कोणी शनिवारी काम करेल त्याच्यावर शनिदेव नाराज होतील। शनिवारी कोणालाही काम सांगायचं नाही आणि कोणाकडनं काम करून घ्यायचं नाही। अर्थात शनिदेवांना लोक घाबरतात, त्याच्याबद्दलचा एक आदर आहे, आणि त्यामुळेच लोक त्या दिवशी कुठचीही कामं करत नाहीत, आणि त्यामुळे हे जे गाव कामगार आहेत ह्यांना त्या दिवशी सुट्टी मिळू शकते। आज जसा रविवार आपण सुट्टीचा दिवस म्हणून पाळतो, तसं त्यावेळेला शनिवार हा सुट्टीचा दिवस म्हणून पाळला होता। पण आता एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आता शनिवार हा न कर्त्याचा वार किंवा सुट्टीचा वार म्हणून पाळण्याची गरज नाही, कारण त्यावेळेला वर्षभर काम केलं की मगच त्याचा असणारा मोबदला दिला जायचा। आता काम केलं की लगेच मोबदला दिला जातो, आणि त्यामुळे आणि पुन्हा काम करावं की नाही ह्याचा अधिकार आता त्या त्या समाजाला आहे, आणि म्हणूनच आता तो नियम, ती पद्धत पाळण्याची गरज नाही। शनिवारी सुद्धा कार्य करायला काही हरकत नाही, कारण शनिदेव हे सगळ्यांचं चांगलं करण्याकरता आहेत, चांगलं कर्म घडावं म्हणून आहेत, हे कोणाचं कर्म थांबवण्यासाठी नाही। पण लोकांना न्यायाची गरज होती, सुट्टीची गरज होती, आणि म्हणून हा नियम केला गेला होता। जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ।